नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकच्या युद्धस्य कथा रम्यः या विशेष व्हिडिओ मालिकेत आपण सर्वांचं स्वागत. 7 मराठा लाईट इन्फंट्री या भारतीय सैन्यातील रेजिमेंटच्या कामगिरीविषयी, तिच्या शौर्याविषयी सगळा तिचा इतिहास आपल्यासमोर उलगडून सांगतायत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन. या व्याख्यानाचा पहिला भाग आपण दिनांक 15 रोजी साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरून ऐकला होता आणि आज आपण दुसरा भाग ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूयात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांना. जय हिंद. मी मराठा लाईट इन्फंट्रीची वीर गाथा 1971 मधल्या युद्धाची याच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करतो आहे. आणि ज्या मराठा बटालियन्स इथे लढल्या त्या आपल्याला आता स्क्रीनवरती दिसत असतील. फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्री, 5 मराठा लाईट इन्फंट्री, 7 मराठा लाईट इन्फंट्री. आणि 7 मराठा लाईट इन्फंट्री विषयी बोलायला पाहिजे की ही माझी बटालियन होती जी या युद्धामध्ये लढली होती. दुर्दैवाने या युद्धामध्ये मी नव्हतो, कारण मी सैन्यामध्ये 1973 साली जॉईन झालो आणि युद्ध हे 16 डिसेंबर 1971 साली संपलं होतं. परंतु एवढं नक्की की ज्या वेळेला मी बटालियन मध्ये गेलो, ज्या लोकांनी युद्धामध्ये भाग घेतला होता ते सगळे तिथे उपस्थित होते. आणि पहिले माझ्या सैन्यातले 4-5 वर्ष या युद्धाविषयी आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी बोलायचो. आणि माझ्या बटालियननी बॅटल ऑफ पाचागड नावाचं एक गाव होतं, तिथे एक मोठं घनासाम युद्ध केलं. आणि दुसरं कांतानगर ब्रिज या ठिकाणी बटालियननी युद्ध केलं. आणि ज्या आपण जर पाकिस्तानी सैन्याने 1971च्या लढाईवरती लिहिलेला इतिहास वाचला तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की युद्ध सुरू व्हायच्या आधी 7 मराठा लाईट इन्फंट्रीनी आमच्यावरती सीमेवरती पाचागड या गावावरती, पाचागड हे लहानसं गाव होतं आणि ते सीमेच्या जवळ होतं, इथे येऊन एवढे हल्ले केले आणि त्यामुळे आम्हाला आमचं पुष्कळसं सैन्य हे ढाक्याकडून हलवावं लागलं आणि ते पुढे आणावं लागलं. कारण आम्हाला वाटलं की पाचागड आम्ही घालू शकत नाही, पाचागडला आम्ही कॅप्चर करायला 7 मराठाला परवानगी देऊ शकत नाही. आणि त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं हे मोठ्या प्रमाणात विभाजन झालं. त्याच्याविषयी मी नंतर अर्थात बोलीनच. मग 19 मराठा, 20 मराठा, 22nd मराठा या अजून बटालियन्स होत्या ज्यांनी या युद्धामध्ये भाग घेतला. तर मराठा लाईट इन्फंट्री विषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमचं जे रेजिमेंटल सेंटर म्हणजे जिथे सैनिकांचं ट्रेनिंग आहे ते बेळगाव मध्ये आहे, जे कर्नाटकामध्ये येतं. आणि मराठा लाईट इन्फंट्रीच्या एका बटालियन मध्ये 750 ते 850 एवढे सैनिक असतात, ज्यामध्ये 20 ते 22 किंवा 23 हे ऑफिसर्स म्हणजे अधिकारी असतात. म्हणजे ऑफिसर्सच्या रँक आपल्याला कल्पना आहे, सेकंड लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल वगैरे. आणि याच्याशिवाय या बटालियन्स कडे जी शस्त्र असतात ती असतात रायफल, लाईट मशीन गन, मीडियम मशीन गन, मॉर्टर्स, म्हणजे ही लहान शस्त्र असतात ज्याला सैनिकी भाषेमध्ये स्मॉल आर्म्स असं हे म्हटलं जातं. आणि इन्फंट्री बटालियन्सना मदत करण्याकरता नंतर तोफखाना असतो, इंजिनियर्स रस्ते बांधायला मदत करतात, सिग्नल्स कम्युनिकेशन करता मदत करतात आणि अम्युनिशन देण्याकरता ऑर्डिनन्स कोर असतं वगैरे वगैरे. तर हे सगळं आपल्याला बोलण्याकरता वेळ नाही, परंतु एवढं सांगता येईल की 71च्या युद्धामध्ये 6 बटालियन्स या ईस्टर्न थिएटरमध्ये लढल्या आणि ज्यांनी बांगलादेशला स्वतंत्र करण्यामध्ये मोठा महापराक्रम गाजवला. आपल्या मराठा रेजिमेंटनी जे सैनिक या युद्धात गमावले याचं वॉर मेमोरियल आपलं बनलेलं आहे. पुण्यामध्ये घोरपडीला एक वॉर मेमोरियल आहे, तिथे आपण या सैनिकांची नावं बघू शकता. आणि याच्याशिवाय देशाने आत्ताच 2 वर्षापूर्वी एक वॉर मेमोरियल, जे स्वतंत्र भारताचं पहिलं वॉर मेमोरियल आहे, ते दिल्लीमध्ये बनवलं आहे. तिथे या सगळ्या शूर सैनिकांची गाथा ही आपल्याला बघायला मिळेल. आणि आपल्यामध्ये जर कोणी बेळगावला गेलं तर तिथे रेजिमेंटल सेंटर मध्ये एक इतिहास म्हणून तिथे एक प्रचंड अतिशय एक असं मोठं वॉर म्युझियम आणि वॉर मेमोरियल केलेलं आहे. तिथे जर आपण कधी भेट दिली तर मी साप्ताहिक विवेकला अशी विनंती करू शकतो की अतिशय उत्कृष्ट दर्जाचे नकाशे आणि हे सगळे ते आपल्याला तिथे मिळू शकतात. आणि ज्यामुळे हे युद्ध आपल्याला जर अजून याच्यावरती काही करायचं असेल तर तिथे फारच चांगल्या पद्धतीने माहिती ही निर्माण केलेली आहे. मराठा रेजिमेंटचा
जे हिरो आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि कुठलंही युद्ध सुरू व्हायच्या आधी जी वीर गर्जना जी मराठा रेजिमेंट म्हणतं ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि नंतर ज्यावेळेला आपला हा कार्यक्रम संपेल त्यावेळेला जे मराठा स्फूर्ती गीत आहे मर्द आम्ही मराठे घडे, हे तुम्हाला त्याच्यातल्या 2-3 ओळी मी या म्हणून दाखवीन. याशिवाय मराठा रेजिमेंटचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे ड्युटी ऑनर करेज. म्हणजे ड्युटी ऑनर आणि करेज, कर्तव्य मान आणि साहस. तर हे मोटो छत्रपती शिवाजी महाराज की जय हे त्यांचं वॉर क्राय, ही थोडीशी माहिती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या युद्धामध्ये पांडुरंग साळुंके यांना महावीर चक्र मिळालं होतं. याच्याशिवाय 15 वीर चक्र या युद्धामध्ये मराठा रेजिमेंटनी कमावली. त्याच्याविषयी सगळ्या वीर चक्रांविषयी बोलणं हे सोपं नाही वेळेच्या अभावी, पण मी एकाविषयी नक्कीच बोलू इच्छितो. फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्रीचे त्यावेळेला कमांडिंग ऑफिसर होते 1971च्या युद्धामध्ये लेफ्टनंट कर्नल KPS ब्रार. मी नाव पुन्हा घेतो, लेफ्टनंट कर्नल KPS ब्रार. त्यांनी या बटालियनचं नेतृत्व अतिशय उत्कृष्टपणे केलं आणि ही बटालियन सर्वात पहिले ढाक्यामध्ये पोहोचली म्हणून त्यांना वीर चक्र हे देण्यात आलं. परंतु लेफ्टनंट कर्नल ब्रार आणि लेफ्टनंट कर्नल जेकब या दोघांना वीर चक्र मिळालं. हे दोघेही पुढे नंतर लेफ्टनंट जनरल झाले. आणि KPS ब्रार विषयी सांगायला पाहिजे, 1984 साली आपण ज्या वेळेला गोल्डन टेम्पल पंजाबमध्ये ज्या वेळेला दहशतवादी आत घुसले होते आणि सैन्याला सांगण्यात आलं की तुम्ही गोल्डन टेम्पल मध्ये जा, त्यावेळेला तिथे असलेल्या सैन्याचं नेतृत्व हे मेजर जनरल ब्रार यांनी केलं होतं. ते स्वतः एक सिख होते, परंतु ते स्वतःला मराठा समजतात. आणि त्यानंतर त्यांनी पंजाबमध्ये आपण जे दहशतवादाचं कंबरड मोडलं त्यामध्ये त्यांचा सहभाग हा खूपच मोठा होता. रेजिमेंटची परंपरा ही अशी आहे की रेजिमेंट मध्ये ऑफिसर जरी भारतातनं कुठलेही येत असले तरी पण ते स्वतःला मराठा म्हणतात. आणि याच रेजिमेंटनी भारताला एक चीफ ऑफ आर्मी स्टाफ दिलेले आहेत, जनरल JJ सिंग, की जे काही वर्षापूर्वी हे आपल्या देशाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते आणि ते मराठी अतिशय उत्तम बोलतात. आणि अनेक वेळा पुण्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या समारंभामध्ये त्यांना आपण नक्कीच बघितलं असेल. याशिवाय या बटालियन्सना 2 विशिष्ट सेवा मेडल्स मिळाली आणि 20 सेना मेडल्स मिळाली आणि 12 जणांना मेन्शन इन डिस्पॅचेस हे देण्यात आलं. भारतीय सैन्याने मराठा रेजिमेंटनी जे इथे रक्त सांडलं तर ते 500 सैनिक, नंबर तर मला आज आठवत नाहीये, परंतु 500हून जास्त मराठा रेजिमेंटच्या सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी इथे आपलं रक्त सांडलं. या सगळ्यांना आपण सल्यूट करायला पाहिजे, कारण यांच्यामुळेच इथे जो आहे तो इतिहास हा घडला. आणि या चित्रामध्ये आपल्याला फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्रीच्या समोर जे पाकिस्तानी सैन्यानी शरणागती पत्करली तो समारंभ इथे आपल्याला दिसतो आहे. आणि मध्ये जर आपण बघाल तर इथे आपल्याला या ठिकाणी हे जे आहेत इथे आपल्याला जे जे कमांडिंग ऑफिसर होते KPS ब्रार हे आपल्याला इथे दिसू शकतील. थोडे फोटोग्राफ त्यावेळेचे ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे हे जास्त स्पष्ट नाही आणि त्यांचा चेहरा आपल्याला दिसत नाही, परंतु हे जिथे वर्तुळ केलं तिथे ते आहेत. तर हे सगळं हे इथे करण्यात आलं. पहिले मी थोडस युद्धाच्या आधी ज्या बटालियन्स लढल्या ज्यामध्ये माझी 7 मराठा लाईट इन्फंट्री होती त्यांनी नेमकं काय केलं थोडे याच्याविषयी सांगायचा प्रयत्न करीन. आमच्या या सगळ्या बटालियन्सना एक काम देण्यात आलेलं होतं की पाकिस्तानी सैन्यामध्ये ज्या बेंगॉल रेजिमेंटचे जे अनेक सैनिक होते त्यांनी पाकिस्तानी सैन्यातून पळ काढला होता आणि त्यांना मुक्ती बाहिनीमध्ये त्यांना आपण तयार केलं आणि आपण त्यांना ट्रेनिंग देऊन पाकिस्तानच्या आत म्हणजे बांगलादेशच्या आत पाकिस्तानी सैनिकांविरुद्ध कारवाई करण्याकरता आपण त्यांना ट्रेनिंग दिलं. त्यामध्ये मराठा रेजिमेंटनी पुष्कळ मोठं काम केलं. आपल्याला जर आठवत असेल तर काही वर्षापूर्वी एक सिनेमा आला होता प्रहार म्हणून नाना पाटेकर यांचा. त्याच्यामध्ये कमांडो विंगचं जे ट्रेनिंग आहे जे बेळगावला होतं ते कसं होतं ते दाखवलं होतं. तशा प्रकारचं ट्रेनिंग आपण या सैनिकांना दिलं
आणि त्यांनी पाकिस्तान म्हणजे बांगलादेशच्या आत जाऊन वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती होती ती आपल्याला दाखवली. म्हणजे पाकिस्तानचे रस्ते कुठे आहेत, त्यांचे सैनिक नेमके कुठे तैनात झालेले आहेत, लढाई करता त्यांच्याकडे असलेली शस्त्र कुठे आहे, त्यांना दारुगोळा कुठनं मिळतो. तर म्हणजे थोडक्यात या सगळ्या बटालियन्सच्या ज्या ऍक्शन्स होत्या त्या एकत्र त्या वेगवेगळ्या सांगणं म्हणजे त्याला फारच वेळ लागेल. म्हणून मी त्या काही ऍक्शन्स कंबाईन करायचा प्रयत्न करतो आहे. या पहिल्या काळामध्ये म्हणजे आपण समजा की जुलै 1971 पासून तर नोव्हेंबर 1971 पर्यंत जोपर्यंत युद्ध हे डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेला सुद्धा रेजिमेंटचे सैनिक काम करत होते. त्यांनी पाकिस्तानी चौक्यांवरती तर हल्ले चढवलेच, परंतु मुक्ती बाहिनीच्या बरोबर पाकिस्तानच्या आत जाऊन, मी रिपीट करतो, पाकिस्तानच्या म्हणजे ईस्ट पाकिस्तानच्या आत जाऊन त्यांच्या वेगवेगळ्या कॅन्टॉन्मेंट मध्ये हल्ला करायला सुरुवात केली. तिथे बॉम्बस्फोट करायला सुरुवात केली. तिथे त्यांचे जिथे दारुगोळा होता त्याला आग लावायला सुरुवात केली. पाकिस्तानी सैनिक जे गाड्यातनं जायचे त्यांच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांच्या आत जाऊन पेट्रोलिंग करून त्यांच्या कम्युनिकेशनच्या लाईन्स होत्या, कारण त्यावेळेला जे कम्युनिकेशन होतं ते सगळं केबलच्या द्वारे व्हायचं. त्या केबल कापायला सुरुवात केली. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गनिमी काव्याने की जो छत्रपती शिवाजी महाराजांची जी रणनीती होती, हल्ले करून आपण पाकिस्तानी सैन्याला पहिले लढाई सुरू व्हायच्या 3-4 महिने आधी इतकं जास्त त्रस्त केलं की ते अतिशय घाबरलेले होते. रात्रीच्या वेळेला मराठा सैनिक कुठून येतील. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला होता त्यावेळेला धनाजी आणि संताजी रात्रीच्या वेळेला त्यांच्यावरती हल्ले करायचे. छत्रपतींनी सुद्धा रात्रीच्या वेळेला अनेक हल्ले केले होते. गनिमी काव्याविषयी बोलणं हा माझा आजचा उद्देश नाही. अशा प्रकारचे हल्ले हे केले त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं मोराल किंवा मनोबल हे अतिशय खालती गेलं होतं. आणि अनेकांनी जिथे मुक्ती बाहिनी बरोबर डायरेक्टली काम केलं हे आपल्याला इथे दिसत आहेत. ब्रिगेडियर जोशी, ब्रिगेडियर प्रेमसिंग, ब्रिगेडियर सलीक वीरचक्र, ब्रिगेडियर शुभेग सिंग, ब्रिगेडियर वडके मराठी आहेत, ब्रिगेडियर सन सिंग वगैरे. तर अशा प्रकारे पाकिस्तानी सैन्याचं जे मनोबल होतं ते मनोबल तोडण्याचं आपण काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. आता मी जो आपल्याला मध्ये टांगेल दिसतं आहे, टांगेल नावाचं गाव, त्याच्याविषयी थोडं बोलण्याचा प्रयत्न करीन. हे आपल्याला हा जो ढाका बाऊल आहे, या ढाक्या बाऊलच्या आधी इथे जवळ आपल्याला तिथे बोगरा, मागुरा, खांडी, आग्नी आणि सर्वात वरती टांगेल हे नाव इथे आपल्याला इथे दिसतं आहे. तर जे आत्ताच गायब झालं, पुन्हा एकदा दाखवतो पाहिजे तर टांगेल जे आपल्याला दिसतं आहे, टांगेल हे नदीच्या या बाजूला होतं. आणि इथे सेकंड पॅरा किंवा जी मराठा होती यांना काम देण्यात आलं की तुम्ही हवेतून उड्या मारा, ज्याला पॅरा ब्रिगेडचा हल्ला म्हटला जातो. आणि तुम्ही ही नदी पार करा, कारण ही नदी पार करून आपल्याला ढाक्याकडे जायचं होतं आणि ते त्या नदीवरती पूल बांधणं हे शक्य नव्हतं. म्हणून आपण त्या तिथे पॅराड्रॉप केला, त्याला टांगेलचा पॅराड्रॉप म्हटलं जातं. आणि ही जी पॅरा ब्रिगेड होती आणि ही जी बटालियन होती ज्यांचं नेतृत्व त्यावेळेला लेफ्टनंट कर्नल मॅथ्यू थॉमस यांनी केलं होतं. लेफ्टनंट कर्नल मॅथ्यू थॉमस आज मला वाटतं जवळजवळ 85 वर्षाचे आहेत आणि पुण्यामध्ये ते स्थायिक झालेले आहेत. आणि सेकंड मराठानी इथे पॅराड्रॉप केला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्या वेळा आकाशातून पॅराड्रॉप करण्यात आला. छत्रीधारी सैनिकांना पॅराशूटच्या मदतीने उतरवण्यात आलं. आणि त्यावेळेला पाकिस्तानी सैन्य एवढं घाबरून गेलं, कारण त्यांना अपेक्षा नव्हती की अशा प्रकारचा पॅराड्रॉप होईल. आणि हे सगळे यांनी ही जी नदी होती ती पार केली आणि ज्यामुळे इतर सैनिकांना नदीच्या दिशेने येता आलं. आणि मग तिथे ब्रिजेस हे जे पूल होते ते पूल हे बांधण्यात आले. आणि यामध्ये नद्या पार करण्याकरता मराठा रेजिमेंटनी वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांचा वापर केला. तिथे घोडे वापरण्यात आले, तिथे गाढवांना वापरण्यात आलं, तिथे नद्यांमध्ये घोड्यांचा वापर करण्यात आला, तिथे काही ठिकाणी हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला. म्हणजे इतकी इनोव्हेटिव्ह पद्धतीने जी लढाई होती ती कुठेही लढली गेलेली नव्हती. हे सगळं या वेळेला करण्यात आलं. आणि अर्थातच या ठिकाणी
काही ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने खूपच म्हणजे अतिशय रक्तबंबाळ अशा लढाया लढल्या आणि त्यामधली एक लढाई होती बॅटल ऑफ कामतानगर, की जिथे माझी बटालियन 7 मराठा लाईट इन्फंट्रीनी काम केलं. तिथे आम्ही जवळजवळ 30 सैनिक एका हल्ल्यामध्ये गमावले. परंतु पाकिस्तानचं सुद्धा खूप नुकसान झालं आणि पाकिस्तानच्या इतिहासामध्ये पाचागड आणि कामतानगरची जी लढाई आहे त्याला अतिशय महत्व देण्यात आलेलं आहे. आणि ते म्हणतं की 7 मराठांनी पुन्हा पुन्हा आमच्यावरती हल्ले केले, ज्याला चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड असं म्हटलं जातं. त्यांना हे माहिती होतं की त्यांचं सुद्धा पुष्कळ नुकसान होत होतं, कारण तिथे पाकिस्तानी सैन्याची असलेली जी पोझिशन होती ही अतिशय स्ट्रॉंग किंवा मजबूत होती. त्यांची मोठी शस्त्र तिथे होती, काही भागामध्ये त्यांचे रणगाडे पण तिथे होते. परंतु पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या दिशेने केलेल्या हल्ल्यामुळे शेवटी पाकिस्तानी सैन्याचं कांतानगर आणि पाचागडला असलेलं मनोबल आपण तोडलं आणि पाकिस्तानी सैन्याने नंतर तिथे 7 मराठा लाईट इन्फंट्रीच्या समोरच शरणागती ही पत्करली. प्रत्येक लढाया ज्या झाल्या त्याविषयी बोलणं इतकं सोपं नाहीये, म्हणून मी थोडक्यात आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता मी फोर कोर्टची लढाई, ज्यामध्ये 2 मराठा बटालियन्सनी भाग घेतला, ते सांगतो. त्यांनी भारताच्या बाजूने जे सध्याचा जो अगरतलाचा भाग आहे किंवा जो त्रिपुराचा भाग आहे, त्यांनी तिथून ईस्ट पाकिस्तान मध्ये म्हणजे बांगलादेश मध्ये घुसखोरी केली. यामध्ये मुख्य जे टॅक्टिक्स किंवा युद्धाचे डावपेच आपण जे वापरले, जिथे जिथे पाकिस्तानी सैन्याचं मोठं लष्करी ठाणं होतं त्यांच्यावरती आपण हल्ला केला नाही, आपण त्यांना बायपास केलं. म्हणजे आपण त्यांच्या मागे गेलो आणि त्यांचा जो ढाक्याकडे जायचा जो रस्ता होता तो आपण कापला. यामुळे पाकिस्तानी सैन्याचं मनोबल हे खचलं, कारण त्यांना दिसलं की जर आपण आता जर ही लढाई हारलो आणि आपल्याला जर ढाक्याकडे जर विड्रॉल करायचं असेल तर आपण ते करू शकणार नाही, कारण मराठा रेजिमेंटचे सैनिक हे पहिलेच मागे जाऊन बसलेले आहेत. त्यावेळेला त्यांना हे लक्षात यायला पाहिजे होतं की जे सैनिक जे मागे जाऊन बसले होते त्यांची संख्या ही फार नव्हती. ती एक कंपनी किंवा याच्यावर सुद्धा म्हणजे 100 किंवा 150 सैनिकांहून सुद्धा संख्या ही कमी असेल. आणि स्ट्रॉंग पॉइंट मध्ये जे पाकिस्तानी सैन्य होतं त्यांची संख्या एक बटालियन म्हणजे 750 सैनिक किंवा 2 बटालियन म्हणजे जवळजवळ 1500 सैनिक एवढी होती. परंतु मानसिक डावपेचामुळे तुमच्या मागे आम्ही तुम्हाला अडवलेलं आहे, यामुळे त्यांचं जे मनोधैर्य जे होतं ते अतिशय खचून गेलं आणि यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या त्या सैनिकांनी सरेंडर करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला आपण आपल्या सैन्याने एक मोठ्या प्रमाणामध्ये सायकोलॉजिकल वॉर किंवा मानसिक युद्ध सुरू केलं. 11 डिसेंबरला जर मला डेट आठवत असेल तर आपण हेलिकॉप्टरच्या मदतीने, आकाशातून एअरफोर्सच्या मदतीने अनेक पेपर, अनेक असे लिफलेट्स हे सैनिकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या डोक्यावरती टाकायला सुरुवात केली की तुम्ही मुकाट्याने सरेंडर करा. जर तुम्ही सरेंडर केलं नाही तर तुम्ही सगळे मारले जाल. म्हणजे हे मानसिक युद्ध आपण जवळजवळ युद्ध संपण्याच्या आधीच सुरू केलेलं होतं, कारण पाकिस्तानी सैन्याला घाबरवायचं हा आपला त्यामध्ये मुख्य उद्देश होता. इथे जे आपले कमांडर होते लेफ्टनंट जनरल सगत सिंग, हे आपल्याला इथे इनसेट मध्ये दिसत आहेत. त्यांच्याविषयी मी थोडस 71च्या लढाईशिवाय सुद्धा बोलीन, कारण त्यांनी गाजवलेलं पराक्रम जो 71च्या लढाईमध्ये होता हा थोडाफार मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी आपल्या सैन्याचं नेतृत्व कसं केलं, पुढे जाऊन केलं. तसं छत्रपती लढाईमध्ये नेहमी पुढे असायचे. तीच भारतीय सैन्याची किंवा मराठा रेजिमेंटची परंपरा आहे. लेफ्टनंट जनरल सगत सिंग सगळीकडे पुढे होते. भारतीय मराठा रेजिमेंटचे सैनिक जे अधिकारी होते, मग ते कर्नल असो की लेफ्टनंट कर्नल असो की मेजर असो, पुढे राहून सैन्याचं नेतृत्व करत होते. त्यामुळे आपण अनेक अधिकारी लढाईमध्ये गमावले, परंतु आपण लढाया मात्र जिंकल्या. सगत सिंगांविषयी मी अजून एक मुद्दा सांगू इच्छितो. तो म्हणजे असा की सध्या चीन बरोबर आपला स्टँड ऑफ चाललेला आहे लडाख मध्ये. अशाच प्रकारचा एक स्टँड ऑफ 1967 झाला होता चोला किंवा नाथुला पास विषयी. ज्या वेळेला चीनी सैनिकांनी आपल्या भागामध्ये, नाथुला भागामध्ये आत आले होते, त्यावेळेला
जनरल सगत सिंग हे 17 डिव्हिजनचे तिथे GOC होते. ते एक अतिशय आक्रमक असे अधिकारी होते. त्यांनी कोणालाही न विचारता, म्हणजे त्यावेळेस जे राजकीय नेतृत्व होतं, सैनिकी नेतृत्व होतं, त्यांना न विचारता त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिला की आपण चीनी सैनिकांवरती हल्ला करूया. आणि चोलामध्ये जी लढाई झाली 1967 साली, ती 3 दिवस चालली, ज्यामध्ये ती लढाई संपली. त्यावेळेला आपण आपले 70 सैनिक हे गमावलेले होते, पण 350हून जास्त चीनी सैनिकांना आपण मारलं होतं. आणि त्याचे हे जे सेनापती होते ते लेफ्टनंट जनरल, त्यावेळेला मेजर जनरल सगत सिंग, आणि 71च्या युद्धामध्ये लेफ्टनंट जनरल सगत सिंग जे 4 फोर्टचे कमांडिंग ऑफिसर होते, ते त्याचं खरे हिरो होते. आणि त्यानंतर 1967 पासून तर 1988 पर्यंत चीनी सैन्य हे शांत होतं, त्यांनी उलटी सुलटी कामं केली नाही. त्यानंतर 1988 साली सुंगडोरॉंगची जी लढाई आहे ती झाली होती, पण तो एक वेगळाच प्रकार आहे. तर चीनी सैन्याला ही फक्त अशाच प्रकारची माहिती कळते. तर या युद्धामध्ये मराठा रेजिमेंटनी बायपासिंग करणं, मॅन्युअर करणं, रात्रीच्या वेळेला हल्ले करणं, तोफखान्याच्या मदतीने हल्ले करणं, सायकोलॉजिकल वॉरफेअर करणं, आणि यामध्ये आपल्याला जे आपलं एअरफोर्स होतं त्यांच्याकडनं पण चांगली मदत मिळाली. खास त्याची हेरिबॉर्न ऑपरेशन झाली, त्यामध्ये एअरफोर्सचा भाग नक्कीच होता. पॅराड्रॉप मध्ये अर्थातच आपण ट्रान्सपोर्ट विमानातून हा पॅराड्रॉप केला होता आणि मेघना नदी ही पार केली होती. तर तिथे त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने ही मदत केलेली होती. आणि त्यानंतर जे बांगलादेशशी ज्यावेळेस हे युद्ध संपायला आलं, तर त्या वेळेला हा जो फोटोग्राफ आहे हा आपल्याला पुढे दिसतो आहे की 55,000हून जास्त सैनिक, पॅरामिलिटरी फोर्सेस 16,000, पोलीस 5,000, PF या सगळ्यांनी आपल्याला सरेंडर केलं. तर यामुळे मराठा रेजिमेंटचं जे शौर्यगाथा आहे त्याविषयी मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 3 TA टेरिटोरियल आर्मीच्या बटालियन सुद्धा होत्या. टेरिटोरियल आर्मी म्हणजे हे पार्ट टाइम सोल्जर्स असतात आणि त्यांना सैन्याच्या मागे काम करायला दिलं जातं. म्हणजे सैन्याच्या जे अम्युनिशन डंप असतात त्यांचं रक्षण करणं, सैन्याला इतर प्रकारची मदत करणं, कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन करणं वगैरे वगैरे. तर यामधले मी 1-2 प्रसंग आपल्याला सांगू इच्छितो. एक प्रसंग जो बॅटल ऑफ पाचागड मध्ये झाला, बॅटल ऑफ पाचागड होती, जिथे माझं बटालियन लढण्याकरता होती. तर जसं मी मगाशी म्हटलं की लढाईमध्ये हल्ला करायच्या आधी आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. आणि 7 मराठाची जी अल्फा कंपनी होती ती यामध्ये लढाईला ती त्या ठाण्यापाशी आली होती. आणि लढाई सुरू करण्याकरता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं. आणि त्यांचे कंपनी कमांडर होते ते मेजर निजामुद्दीन होते, की जे एक कर्नाटकी मुस्लिम होते. आणि त्यांनी जय म्हणण्याकरता तोंड उघडलं आणि पाकिस्तानी सैन्याने फायरिंग सुरू केलं. आणि पाकिस्तान आणि एक गोळी त्यांच्या तोंडाच्या आत घुसली आणि गालाच्या बाजूने ती बाहेर पडली. तर हे जे जर त्यांनी आपलं तोंड बंद, त्यांनी छत्रपतींचं जय म्हटलं नसतं तर एखाद्या वेळेला ते युद्धात ते मारले गेले असते. आणि आज सुद्धा ते मँगलोरला जिवंत आहेत आणि त्या गोळी जिथनं बाहेर पडली होती ती आपल्याला तिथे दिसते. तर म्हणजे मराठा सैनिक जे आहेत, त्यांचे जे अधिकारी आहेत ते आपल्या सैनिकांचा जो धर्म आहे तोच आपला धर्म समजतात. आणि इथे आपण बघू शकता की हे जे रेजिमेंटचे सैनिक होते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे वाहनं कशी वापरली, सायकल वापरल्या, रिक्षा वापरल्या, घोड्या वापरले. कारण तिथे त्यावेळेला आधुनिक दळणवळणाची जी साधनं होती ती नव्हती. म्हणजे आपल्याला आठवत असेल की छत्रपतींचा जो इतिहास आहे त्यामध्ये ते लिव्हिंग ऑफ द लँड नावाची एक पद्धत वापरायची. म्हणजे त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये फार कमी माणसं वापरली जायची आणि आजूबाजूला जे मिळेल त्याच्यावरती ते जिवंत राहायचे. आणि बाजीराव पेशवे पण तेच करायचे की ते केवळ घोड्यावरती बसून युद्ध करायचे. तर तशाच प्रकारच्या काही पद्धती आपण या इथे वापरल्या. इथे जमालपूरला जी लढाई झाली त्यामध्ये फर्स्ट मराठांनी आपलं खूप रक्त सांडलं आणि त्यांना जमालपूरच्या लढाई करता बॅटल ऑनर हा देण्यात आला.
म्हणजे तिथे अतिशय मोठ्या प्रमाणात जी लढाई झाली त्यात त्यांच्या शौर्याची दाद देण्याकरता जबालपूर हा बॅटल ऑनर त्यांना आहे. सौदी बॅटल ऑनर हा 5 मराठा लाईट इन्फंट्रीला देण्यात आलेला आहे आणि बुर्ज नावाचा जो बॅटल ऑनर आहे तो 15 मराठा लाईट इन्फंट्रीला देण्यात आलेला आहे. लक्षात असावं की केवळ या युद्धात जेवढे सैनिक भाग घेतात त्याच्यामधल्या काही फारच कमी बटालियन्सना अशा प्रकारचे बॅटल ऑनर्स दिले जातात त्यांच्या शौर्याची दाद देण्याकरता. आणि इथेच 15 मराठा लाईट इन्फंट्रीला थिएटर ऑनर पंजाब हा देण्यात आला आणि हिलीचा ऑनर हा दुसऱ्या 22 मराठा लाईट इन्फंट्रीला देण्यात आला. हिलीच्या लढाईविषयी थोडं बोलणं हे महत्वाचं आहे. हा सुद्धा बांगलादेशचा एक भाग होता आणि 22 मराठा जी आहे 22 मराठा मधले 50% जे सैनिक आहेत ते मुस्लिम आहेत आणि 50% हे मराठा आहेत. पण हे बहुतेक सगळे जे मुस्लिम आहेत हे सगळे म्हणजे महाराष्ट्राच्या मधले किंवा महाराष्ट्राच्या आसपासचे असतात. मराठा रेजिमेंट मध्ये महाराष्ट्र गुजरात सीमेवरती असलेले लोक, महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरती असलेले लोक, इंदोर किंवा अशा भागातले अनेक मराठी बांधव याच्यात सामील झालेले आहेत मराठा रेजिमेंट मध्ये. तर त्याच्यामुळे मराठा रेजिमेंट ही केवळ नुसती महाराष्ट्रापुरतीच केंद्रित नाही, परंतु इतर ठिकाणी जे मराठा गेलेले आहेत, खास तर मध्य प्रदेशमध्ये, काही कर्नाटकामध्ये आहेत, काही गुजरातमध्ये थोड्या प्रमाणात बडोदा वगैरे त्या ठिकाणी आहेत, इथून सुद्धा आपल्या रेजिमेंट मध्ये ही भरती होते आणि ते सुद्धा या लढाईमध्ये सामील आहेत. तर 22 मराठाचे अर्धे जण हे मुस्लिम होते हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि बटालियनचे जे कर्नल केपीएस ब्राड होते फर्स्ट मराठाचे, त्यांना तर मिळालंच महावीर चक्र, परंतु मेजर सतीश नंबियार ज्यांना पण मिळालं आणि कॅप्टन डफळे, हवालदार गुरव यांना सुद्धा अशा प्रकारची ही वीर चक्र ही देण्यात आली. आणि सेना मेडल मिळालं सुभेदार भिक्खू शिर्के, लान्स नाईक गोविंद लांजेकर, कंपनी हवालदार मेजर आनंदा गायकवाड या सगळ्यांनी वेगवेगळ्या जे पराक्रम गाजवले त्याकरता त्यांना ही वीर पुरस्कार ही मिळाली. आणि टांगेलमध्ये जो एअर ड्रॉप झाला होता ज्यामध्ये सेकंड पॅरा किंवा थर्ड मराठा लाईट इन्फंट्रीनी भाग घेतला होता, तर त्यामध्ये सुद्धा अनेक शौर्य पुरस्कार हे त्यांना देण्यात आलेले होते. आणि त्यामध्ये जनरल जंगी पलटण किंवा फर्स्ट मराठा आपल्या माहिती करता ती आज पुण्यामध्ये स्थित आहे हे आपल्याला माहिती असावं. सध्या ते पीस टाइम टेन्युअर हे पुण्यामध्ये औंधला काढता आहेत. परंतु जर कधी विवेकला जर वेळ मिळाला तर त्यांच्या टीमनी हे मराठा रेजिमेंटचं जे रेजिमेंटल सेंटर बेळगावला आहे तिथे जरूर व्हिजिट करावं आणि त्यांचं तिथे आपल्याला त्यांचं ट्रेनिंग कसं केलं जातं, त्यांचा इतिहास काय आहे हे आपल्याला बघायला मिळेल. आणि जे सैनिक ज्यांनी आपले रक्त सांडलेलं आहे त्यांची नावं आपल्याला बघायला मिळेल. तर ते आपण जर केलं तर आपण एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बाकीच्या महाराष्ट्राला सांगू शकतो की मराठा रेजिमेंटने नेमकं केलं काय. कारण दुर्दैवाने मराठा रेजिमेंटचा इतिहास चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे बेळगावमध्ये, पण बेळगाव हे महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे ज्या वेळेला तिथे काही समारंभ होतात तर त्याचं फारसं चित्रीकरण हे मराठा रेजिमेंट म्हणजे मराठी मीडियामध्ये होत नाही. 5 मराठा लाईट इन्फंट्रीने 20 आपले सैनिक गमावले आणि 46 गंभीररित्या जखमी झाले. त्यामध्ये मेजर पी के बॅनर्जी, नायक एकनाथ कर्डिले आणि शिपाई किशन जगदाळे यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. आणि मेजर पी के चॅटर्जी युद्धानंतर माजी बटालियन 7 मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडिंग ऑफिसर हे बनलेले होते आणि मी त्यांच्या हाताखालती सर्व्हिस ही केलेली आहे पहिल्या 3 वर्ष. आणि लेफ्टनंट कर्नल तोरपी यांना विशिष्ट सेवा मेडल देण्यात आलं आणि मेजर करंबैया आणि शिपाई बाजीराव यांना सेना मेडलनी गौरवण्यात आलं. मेजर करंबैया नंतर ब्रिगेडियर बनले आणि कारगिलची जी ब्रिगेड आहे त्या ब्रिगेडचं त्यांनी नेतृत्व 1984 ते 86 या काळामध्ये केलं होतं. 7 मराठा लाईट इन्फंट्री जे त्यावेळेला कमांडिंग ऑफिसर होते कर्नल बिडकीकर, त्यांनी पुष्कळ लढाई सुरू व्हायच्या आधी लढल्या, ज्यावेळी त्यांचे 9 सैनिक मारले गेले आणि 50हून जास्त जखमी झाले. आणि पाचागड, ठाकूरगंज, बीरपूर मध्ये त्यांनी कशा प्रकारच्या लढाई केल्या त्याला थोडासा हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि इथे आपल्याला एक सांगायला पाहिजे की
दुर्दैव मराठा लाईट इन्फंट्रीने इथे रक्त खूप सांडलं, परंतु त्यांना इथे शूरता पुरस्कार ही फार कमी मिळाली. कारण काय हे मलाही माहिती नाही, परंतु एक शूरता पुरस्कार जे मिळालं त्यांचे जे डॉक्टर होते कॅप्टन तांबे यांना मिळालं. कारण कॅप्टन तांबे हे असे डॉक्टर होते की ज्यांनी अनेक सैनिकांच्या जखमी झालेल्या सैनिकांचे प्राण हे वाचवले. आणि त्यांनी ज्या प्रकारे ऑपरेशन्स केली ही उघड्या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे कुठलाही सर्जन ज्या वेळेला ऑपरेशन करतो, ऑपरेशन थिएटर कसं असतं, गोळ्या बाहेर कशा काढल्या जातात हे आपल्याला माहिती आहे. परंतु त्यांनी अक्षरशः झाडाखालती रात्रीच्या वेळेला आपल्या गाडींचे लाईट लावून जखमी झालेल्या सैनिकांच्या शरीरात शिरलेल्या गोळ्या हे काढल्या. त्याकरता त्यांना सेना मेडलनी गौरवण्यात आलं. आणि ज्या बटालियननी सैयद मराठाच्या समोर शेवटी शस्त्र टाकली तो ऐतिहासिक फोटो हा आपल्याला इथे दिसतोय. हे काही पोर्ट्रेट नाहीये, हे काही ड्रॉइंग नाहीये, हे ऍक्च्युअल फोटोग्राफ आहे त्या युद्धाचा. आणि बटालियन जी नंतरची लढाई झाली त्याच्यामध्ये पुन्हा आपण 31 सैनिक गमावले, 125 हे गंभीररित्या जखमी झाले. आणि सुभेदार दौलतराव फडतरे, हवालदार मनोहर राणे, सिपाही ज्ञानू चव्हाण यांनी या लढाईमध्ये आपले प्राण तर गमावले, परंतु त्यांना सेना मेडल गॅलंट्रीनी गौरवण्यात आलं. आणि खरं म्हटलं तर आजचं माझं जे बोलणं आहे ते केवळ 71च्या लढाईविषयीच आहे, परंतु त्यानंतर कारगिलमध्ये सुद्धा या बटालियननी चांगला पराक्रम गाजवला. गुरदासपूरमध्ये ज्या वेळेला मी पलटणमध्ये होतो त्यावेळेला दहशतवादी विरोधी अभियानात सुद्धा खूप चांगलं काम केलं. दार्जिलिंगमध्ये ज्या वेळेला गुरखा एज्युटेशन सुरू होतं त्यावेळेला सुद्धा पलटणनी खूप चांगलं काम केलं. पुंछमध्ये दहशतवादी विरोधी अभियानामध्ये पुन्हा एकदा या बटालियनला माझ्या नेतृत्वाखाली युनिट सायटेशन मिळालं आणि 18 शूरता पुरस्कार मिळाले. म्हणजे 71 मध्ये जरी लढाई संपली तरी पण ही लढाई अजून सुद्धा मराठा रेजिमेंट करता सुरू आहे. मग ते अंदमान निकोबार असो की अनेक ठिकाणी असो, हे जे युद्ध आहे हे अजून सुद्धा सुरू आहे. मी बाकी बटालियनविषयी बोललो नाही, पण थोडस युद्ध आज सुद्धा तसं सुरू आहे. मग ते काश्मीरमध्ये असो की ईशान्य भारतामध्ये असो, थोडं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि 19 मराठा लाईट इन्फंट्रीनी आपले 2 ऑफिसर्स, 2 जेसीओ आणि 22 जवान गमावले जेसोरच्या लढाईमध्ये. आणि त्यामध्ये त्यांना एक वीरचक्र नायक मारुती नकैलला देण्यात आलं आणि नायक अंकुश चव्हाणला देण्यात आलं आणि इतरांना सेना मेडलनी हे गौरवण्यात आलं. 20 मराठा लाईट इन्फंट्रीनी रणगाड्यांच्या मदतीने, T-55 टँकच्या मदतीने अनेक लढाया लढल्या. त्यांनी सुद्धा खूप रक्त सांडलं. 17 सैनिक पहिल्या लढाईत मारले गेले, 50 जखमी झाले. आणि त्यावेळेला त्यांचे जे लेफ्टनंट कर्नल राव होते त्यांना VSMनी गौरवण्यात आलं. आणि मेजर RM शिंदे यांना सेना मेडल हे देण्यात आलं. आणि याच्याशिवाय बटालियननी अनेक प्रकारच्या लढाया लढल्या. त्यामधली एक लढाई आहे मेजर दडकर यांची, ज्यांनी महापराक्रम गाजवला होता. मेजर दडकर यांच्या नावाने मुंबईमध्ये दादरमध्ये कीर्ती कॉलेजच्या जवळ एक उद्यान आहे. त्या उद्यानाला दडकर उद्यान हे नाव देण्यात आलं आहे. हेच ते मेजर दडकर जे 71 साली गेले होते. त्यांच्या पत्नी आज सुद्धा आपल्या मुंबईमध्ये आहेत, हे केवळ आपल्या माहिती करता. आणि खालती आपल्याला कर्नल HD.K. पाटील यांचं नाव दिसेल. HD.K. पाटीलांच्या 22 मराठांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात लढाया लढल्या. आणि HD.K. पाटील आता कर्नल HD.K. पाटील आहेत. आणि ते एक करतात की दर 16 डिसेंबरला ते युद्धाची आठवण म्हणून कराडमध्ये विजय दिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात. आणि तिथे प्रचंड मोठ्या संख्येमध्ये 1 ते 1.5 लाख लोक युद्धाचे वेगवेगळे देखावे, युद्धाचे वेगवेगळी जी डेमॉन्स्ट्रेशन दिली जातात सैन्याकडनं रणगाड्याच्या मदतीने, हेलिकॉप्टरच्या मदतीने, ते बघण्याकरता असतात. तर कर्नल HD.K. पाटील ज्यांचं सुद्धा योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. तर अनेकांना युद्ध वेगवेगळी शौर्य पुरस्कार देण्यात आले. परंतु जे मारले गेले आणि जे गंभीररित्या जखमी झाले यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. आणि या सगळ्या बटालियन्सनी जिथे जिथे ते लढाया लढले होते त्यांनी आपली वॉर मेमोरियल्स ही तयार केलेली आहे. कधी आपण काश्मीर, आता बांगलादेशमध्ये तर जाणं आपल्याला शक्य नाही, पण आपल्यामध्ये काही जर गेले असाल तर एक लक्षात असावं की बांगलादेशनी याकरता युद्ध स्मारक हे बांधलेलं आहे. आणि अनेक या सैनिकांना
बांगलादेशनी नंतर गौरवलेलं आहे. सगळ्यांची वीरगाथा सांगणं हे वेळेअभावी शक्य नाही. परंतु मी एकच सांगतो की ज्या वीरगाथेविषयी सध्या ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहे श्रीमती हसीना वाजद, ज्या जे मुजीबुर रहमान जे बांगलादेशचे पहिले पंतप्रधान होते, त्यांच्या या म्हणजे डॉटर आहेत, मुलगी आहेत. तर त्यांनी एक प्रसंग सांगितला. आपले सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना ज्यावेळेस ते भेटले, त्या दिल्लीमध्ये हसीना भेटला नरेंद्र मोदी यांना, त्यावेळेस त्यांनी एका मेजरना तिथे बोलवलेलं होतं आणि त्यांची खास ओळख त्यांनी करून दिली. म्हणे की हे ते मेजर आहेत की पाकिस्तानी सैन्य पराभव झाला हे कळालं तर पाकिस्तानी सैन्याला सांगण्यात आलं की तुम्ही जी म्हणजे मुजीबुर रहमानची जी फॅमिली तुमच्या ताब्यात आहे, ज्यामध्ये हसीना होत्या, त्यावेळेला त्यांचं वय मला वाटतं 25-26च्या आसपास होतं, त्यांना मारून टाका. परंतु त्यावेळेला एक धाडसी हल्ला या मेजर साहेबांनी केला आणि हसीना आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवलं. ते विना शस्त्र आत घुसले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मुकाटी सरेंडर करा, कारण बाकीच्या पाकिस्तानी सैन्यानी आता सरेंडर केलेलं आहे, तुम्ही यांना मारू नका, कारण जर तसं तुम्ही केलं तर तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मारले जाल. म्हणजे हे एक मोठं सायकोलॉजिकल वॉरफेअर किंवा एक मानसिक युद्ध यांनी केलं आणि पाकिस्तानी सैन्य त्यांना हसीनांना मारता आलं असतं, परंतु त्यांनी या बटालियन समोर नंतर सरेंडर केलं. आणि हा प्रसंग स्वतः हसीनानी श्री नरेंद्र मोदी यांना सांगितलेला आहे. आणि ज्यांनी हा पराक्रम गाजवला होता त्यांना आता बांगलादेशनी नंतर गॅलंट्री अवॉर्डनी त्यांचा गौरव पण केण्यात आलेला आहे. तर हे वॉर मेमोरियल की जे युद्धगाथा दाखवतं, एक बेळगावमध्ये असलेलं वॉर मेमोरियल, या सगळी वॉर मेमोरियल ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी बघावं. आणि खास तर महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर पुण्यात सुद्धा एक वॉर मेमोरियल आहे, तिथे आपण जाऊन ते बघू शकतो, ते आपण बघावं. मला वाटतं आता मी थोडं वेळ जास्तच घेतलेला आहे, आता मी इथे थांबतो. कारण अशा प्रकारचा मी काही एखादा कुठला शाहीर नाही किंवा कोणी असा वीररस सांगू शकणारा सैनिक आहे. मी अतिशय सोप्या भाषेमध्ये, सरळ भाषेमध्ये त्यांनी गाजवलेलं शौर्य हे सांगण्याचा प्रयत्न केला. मला काही वेळा असं वाटतं की जे आपले इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे किंवा की जे अतिशय उत्कृष्ट भाषेमध्ये हे वीरगाथा सांगू शकतात, त्यांना जर ते काम देण्यात आलं असतं तर खरोखरच ते जे शौर्य आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडलं असतं. एक सैनिक म्हणून ते शौर्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आता मी थांबणार आहे. त्याच्या आधी जे मराठा रेजिमेंटचं जे स्फूर्ती गीत आहे ते मी आपल्याला थोडक्यात म्हणून दाखवतो. पुन्हा मी ते सांगतो की मी काही कोणी मोठा चांगला गाणारा नाही, तर हे लता मंगेशकरनी म्हटलं असतं किंवा सुधीर फडके यांनी हे म्हटलेलं आहे आणि ते आपण जरूर ऐकावं. परंतु मी त्याच्या काही ओळी आपल्याला सांगू इच्छितो की जी मराठा रेजिमेंटचा इतिहास दाखवतं. हे ऍक्च्युअली गीत लिहिलं होतं प्रसिद्ध म्हणजे जे आपले प्रसिद्ध कवी जे होते सुरेश भट, ज्यांनी याचे शब्द लिहिलेले आहेत. आणि श्री सुधीर फडके यांनी पहिल्या वेळा म्हटलेलं आहे. आणि हे स्फूर्ती गीत मराठा रेजिमेंट हे नेहमीच पहिले म्हणतं कुठलीही लढाई करायच्या आधी. आणि त्याचे काही शब्द मी आपल्याला म्हणून दाखवतो. मर्द आम्ही मराठेकडे, दुश्मनाला कोण घाबरे, भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म आम्हाला सांगतो, मराठा कधी ना संग्रातून हटे, मारुनी दहास एक मराठाकडे, भारता आम्ही तुम्हाला देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म सांगतो, हीच आम्ही पूर्वजांची परंपरा ही पुढे राबवतो. अशा प्रकारची ही वाक्य आहेत. परंतु वेळेअभावी आणि माझं थोडस आवाज चांगला नसल्यामुळे मी आपल्याला म्हणून दाखवत नाही. परंतु मराठा स्फूर्ती गीत हा शब्द जर आपण घातला युट्यूब वरती तर आपल्याला हे तिथे दिसेल. आणि थोडक्यामध्ये आपल्याला मी मराठा रेजिमेंटनी जो महापराक्रम गाजवला 71च्या लढाईमध्ये, खास तर बांगलादेशमध्ये, याविषयी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला. मला खात्री आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये
त्यांची वीरगाथा सांगण्यामध्ये मला हे यश मिळालं असेल. मी इथेच थांबतो. जय हिंद. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.